यावल येथील पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30 वाजता साकडी गावातील मुस्लिम समाज बांधवांनी निवेदन देत रामगिरी महाराज व सरला बेट यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। महाराज यांनी मुस्लिम धर्माचे धर्मगुरू यांच्या संदर्भात चुकीचे व आक्षेपार्ह वक्तव्य करीत दोन धर्मीयांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध मुस्लिम समाज बांधवांनी करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। यावल येथील पोलीस ठाण्यात साकडी येथील मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येत निवेदन दिले। यात त्यांनी म्हटले आहे की रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज आणि सरला बेट यांनी मौजे पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सप्ताहाच्या प्रवचनादरम्यान उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माच्या धर्मगुरू संदर्भात जाणीवपूर्वक चुकीचे आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले। यामुळे हिंदू आणि मुस्लिम दोन समाजांमध्ये मने दूषित झाली आणि जातीय तणाव निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली। एकूणच महाराज जाणीवपूर्वक धर्मीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुस्लिम समाज बांधवांनी केला आहे। तेव्हा तातडीने त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे। या वक्तव्यामागचा उद्देश काय हा देखील तपासून पाहावा आणि महाराजांवर गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन त्यांनी दिले आहे।